इथे मी तुम्हाला सोप्या आणि पटकन होणाऱ्या अशा सामोसाची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। इथे बटाटा उकडून घ्यायचा 4 ते 5। इथे काही बटाटे उकडले नव्हते म्हणून मी किसून घेतलेले आहेत। त्यानंतर त्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि धने जिऱ्याची पावडर टाकलेली आहे। इथे आमचूर पावडर किंवा मग चाट मसाला दोन्हीपैकी एकच घालायचं आहे। आंबट आणि तिखट अशी चव लागते छान। तिखट टाकलेलं आहे 2 चमचे। इथं मटार उकडून घेतला आहे। मध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। इथे कढईमध्ये तेल टाकले, त्याच्यात जिरे टाकलेले आहेत, मिरच्या टाकलेल्या आहेत, त्या परतून घ्यायच्या व्यवस्थित। ते मिरच्यांचा कलर चेंज होईपर्यंत मग त्यामध्ये हा बटाटा टाकायचा आहे, तो मिक्स करून टाकायचा आहे। इथे फक्त व्हिडिओ नाही, इथे माझी मेहनत पण आहे, अनुभव आहे, खरी चव आहे। हा प्रवास आवडत असेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि सोबत राहा माझ्या। इथे परतून झालंय, त्यामध्ये आता मीठ टाकायचं। कमी गॅसवरच परतून घ्यायचं। इथे आता उकडलेला मटार होता तो टाकायचा आहे, तोही परतून घ्यायचा। मटार आपण उकडून घेतला यासाठी की भाजी लवकर शिजते, त्यामुळे इथे झाकण लावून ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी। इथे मैदा घेतलेला आहे 2 वाट्या, जिरं घेतलेले, ओवा घेतलेला आहे। इथे मीठ टाकलंय चवीनुसार। रवा टाकायचा आहे, अर्धी वाटी रवा घेतलाय, 1 चमचा तेल घेतले, त्याऐवजी 2 चमचेच तुम्ही रवा घेऊ शकता। इथे भाजी झालेली गार करायला ठेवायची। हा झालेला आहे गोळा तयार, आपला झाकून ठेवायचा आहे। त्यानंतर अर्ध्या तासांनी हे गोळे तयार झालेत, 11 गोळे तयार झाले होते। हे असं लाटून घ्यायचं, त्यानंतर 2 भाग करायचा। 2 भागाला इथे मी कॉर्नफ्लॉवर आणि पाणी मिक्स करून घेतलं होतं, ते लावलेलं आहे याला, ह्या पोळीला। ते असं साईडनं लावून घ्यायचं, ते घट्टसर राहतं, म्हणजे चांगलं चिकटतं। हा झालेला आहे आपला सामोसा रेडी, अगदी सोप्या पद्धतीने, अगदी घट्ट चिकटलाय। इथे तळून घ्यायचे मोठ्या गॅसवरच, हे असं परतायचे कंटिन्यू, मागे पुढे करायचंय। ह्याचा कलर चेंज झालेला आहे। हा झालेला आहे आपला सामोसा रेडी।